चांगल्या लोकांच्या, विचारवंत लोकांच्या घरी जा, सकाळी काहीतरी मंगलवाद्य त्यांच्या घरामध्ये नेहमी वाजलेलं असतं. आणि ज्या घरामध्ये 18 दारिद्र्य आहे, चिडचिड आहे, भांडणं आहेत, त्या घरामध्ये जा. त्या घरामध्ये सकाळी उठल्या उठल्या मंगलवाद्य नसतं तर अभद्र बोलणं असतं, शिवीगाळ असते, भांडणं असतात. परिणामी याचा सर्व परिणाम तुमच्या मागणीवर होत असतो. ब्राह्मणाला काही माहीत नसतं. ब्राह्मणाला असं वाटत असतं त्यांच्या शब्दातून हे व्यक्त होत आहेत म्हणजे त्यांना हे पाहिजे. तुम्हाला जे हवंय ना ते सकारात्मक व्यक्त व्हा. ब्रह्मांड हे सगळं ऐकत असतो. म्हणून निगेटिव्ह कधी उच्चार करायचे नाही, सतत पॉझिटिव्हच उच्चार करायचे. निगेटिव्ह कधी विचारही करायचे नाही, सतत पॉझिटिव्हच विचार करायचे. विचार आणि उच्चार या दोन गोष्टी सातत्यानं जर तुम्ही पॉझिटिव्ह केल्या आणि तुम्हाला या जगामध्ये जे जे हवंय त्याचा उच्चार करत राहा, त्याचा विचार करत राहा. तो विचार एकदा का बाह्यमनातून अंतर्मनामध्ये गेला तो उगवायला लागतो आणि त्याचं फळ तुम्हाला मिळायला लागतं.